मूळचा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला। सोशल मीडियावर श्रेयसच्या हार्ट अटॅकची पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली। श्रेयसच्या हार्ट अटॅकची बातमी इतक्या वेगानं व्हायरल होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तो तरुण अभिनेता आहे। तरुण वयात हार्ट अटॅक येणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। याआधी सुद्धा आपण तरुण सेलिब्रिटींना हार्ट अटॅक आल्याचं ऐकलंय। कधी काळी 70च्या उंबरठ्यावर होणारा हृदयरोग आज अगदी 25तील तरुणांना देखील होतोय। ही अत्यंत गंभीर बाब आहे। तरुण वयात हार्ट अटॅक येण्यामागे नेमकं काय कारण आहे तेच आपण जाणून घेतलंय। विजन महाराष्ट्र न्यूजने ठाण्यातील नामांकित गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शंतनू देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय। जाणून घेऊयात। मी डॉक्टर शंतनू देशपांडे, मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये ठाण्याला कार्डिओलॉजिस्ट आहे। आज तरुण वयामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आम्ही बऱ्याचदा पाहतो की पेशंट्स हृदयविकार घेऊन इमर्जन्सीमध्ये येतात, छातीत दुखतं म्हणून, त्यांना मोठा अटॅक असतो, त्यांची इमिडिएटली अँजिओप्लास्टी वगैरे केली जाते। सर्वांना हाच प्रश्न असतो की हा 20-25 वर्षाचा मुलगा आहे, 30 वर्षाचा मुलगा आहे, ह्याला का हार्ट अटॅक व्हावा। हार्ट अटॅकची कारणं अशी असतात की आम्ही दोन प्रकारे कारणं सांगतो। एक तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि दुसरे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स। मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जीवनशैलीमध्ये काही परिवर्तन करून आपण त्यामध्ये बदल करू शकतो, आणि बदल न करण्याजोगे म्हणजे ज्याच्यामध्ये वाढतं वय असतं, सेक्स म्हणजे मेल्समध्ये प्रमाण त्याचं जास्त असतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे असते की फॅमिली हिस्ट्री म्हणजे अनुवंशिकता। यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त असतं। ज्यांना अनुवंशिकता आहे, कमी वयामध्ये कोणाला हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या मुलांना सुद्धा त्या कमी वयात व्हायची शक्यता असते। त्यांना यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही। पण दुसरी गोष्ट असते की जे बदल करण्यासारखे असते। तरुण वयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखू सदृश्य पदार्थांचं सेवन। म्हणजेच काय, आपण स्मोकिंग किंवा गुटखा खाणे किंवा तंबाखू खाणे याचं सेवन केल्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढतं। एक परिणाम असा असतो की स्मोकिंगमुळं हिमोग्लोबिनचं शरीरामध्ये प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे रक्ताच्या गाठी होऊ शकतात, आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बंद पडल्यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो। दुसरं कारण असतं हाय कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण असणं, आणि त्याला कारणीभूत काय असतं की आपलं खाणं पिणं। आज जंक फूडचं सेवन फार वाढलेलं आहे, कोल्ड्रिंकचं प्रमाण खूप वाढलं आहे, तसंच आईस्क्रीम, कोल्ड्रिंक यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। शुगर इंटेकचं प्रमाण वाढलेलं आहे, याच्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं। फॅटी फूड्सचं प्रमाण खाणं हे वाढलेलं आहे, त्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढतं। तसंच अनुवंशिकता एक महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल जास्त असू शकतं, आणि तुम्ही जोपर्यंत टेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुमचं कोलेस्ट्रॉल हाय आहे। तिसरी गोष्ट असते डायबिटीस। तर ह्याच कारणामुळे डायबिटीस पण होतो। ह्याच गोष्टींच्या सेवनामुळे सुद्धा डायबिटीस होतं। कमी वयात डायबिटीसचं प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। चौथा म्हणजे ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर। तर हाय ब्लड प्रेशरचं कारण सुद्धा एक तर आहे ताणतणाव आजचा, दुसरा आहे आहारामध्ये सुद्धा हेच आहे की ज्याच्यामध्ये सॉल्ट जास्त किंवा मिठाचं प्रमाण जास्त आहे, अशा पदार्थाचं सेवन सुद्धा खूप वाढले। पॅकेज फूड्स, आज कुठलेही पॅकेज फूड घ्या त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हा सॉल्ट असतो। आम्ही लोणचे, चटणी, पापड, मीठ किंवा तुमचे चिप्स आहेत, हे सगळ्या पॅकेज फूडमध्ये तुम्हाला मिठाचं प्रमाण जास्त आढळतं, तर त्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं। त्यानंतर आहे आजचा ताणतणावाचं जीवन। तुमचं आज लाईफस्टाईल बदललेली आहे सगळ्यांची। आज कधीही उठतात, कधीही झोपतात लोक। ताणतणाव आहे आजच्या रोजच्या जगण्यामध्येच, ट्रॅव्हलिंग पासून तुम्हाला कामामध्ये सुद्धा ताणतणाव आहे। हे फार महत्त्वाचं कारण आहे। आणि एक नवीन रिस्क फॅक्टर आज उदयास येतोय, त्याला आपण असं म्हणतो पोल्युशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन। हे सुद्धा एक नवीन कारण समजलं जातं की ज्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे। आता काय बदल केले पाहिजे, तर आम्ही एक पंचसूत्री सांगतो सर्व पेशंट्सना। ती काय असते, आहार, विहार, आचार, विचार आणि विश्राम। ह्या 5 गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही हृदयविकाराचं प्रमाण खूप कमी प्रमाणात प्रिव्हेंट करू शकता। एक मोठी स्टडी झाली होती इंटर हार्ट नावाची जगामध्ये, ज्याच्यामध्ये हे जर का रिस्क फॅक्टर कंट्रोल केले तर 95% पेशंट्स हे आपण हृदयविकार आपण थांबवू शकतो। 5% जे नॉन मॉडिफायबल आहे, फॅमिली हिस्ट्री आहे किंवा काही कारण आहे, त्या लोक आपण थांबवू नाही शकत। पण जर का तुम्ही आहार म्हणजे तुमचं हेल्दी डाएट असेल, विहार म्हणजे तुम्ही रोज चालत असाल, कार्डियक एक्सरसाइज म्हणजे सगळ्यात सिंपल गोष्ट काय, 8 ते 10,000 पावलं रोज चालली पाहिजे। हे सुद्धा संशोधनाने आत्ताच एक संशोधन प्रसिद्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये की रोज जर का तुम्ही 8 ते 10,000 पावलं चालत असाल तर त्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं। तिसरं असतं विचार, म्हणजे तुम्ही मेडिटेशन करा, ताणतणाव कमी करायचा प्रयत्न करा। चौथी गोष्ट म्हणजे आचार म्हणजे लाईफस्टाईल। तुमचं एक सकाळी उठण्याचा वेळ पाहिजे,
काही तुमची एक्सरसाइज पाहिजे, तुम्ही एक दिवसाची लाईफस्टाईल ठेवली पाहिजे, आहाराची एक लाईफस्टाईल पाहिजे तुमची, आणि शेवटची विश्राम. आज झोपेचं प्रमाण खूप कमी झालंय. मोबाईलचा वापर म्हणा, टीव्ही बघणं म्हणा, बेडरूम मध्ये टीव्ही, हातात मोबाईल, यामुळे झोप खूप कमी झाली. 5 तास सुद्धा लोक झोपत नाही. ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तुम्हाला एक 7 ते 8 तास एक साऊंड स्लीप, एक सरळ झोप असणं, हे सुद्धा एक याचं सुद्धा खूप महत्व आहे हृदयविकाराचं प्रमाण कमी करण्यामध्ये.